पोरवाया गेली आणि कशामुळे गेली? बिडी फुगून तुमची थोबाला आत गेली म्हणून पोरवाया गेली. तुम्ही काय गुणाचं वागलं पोरांनी चांगलं वागलं? आता बघून चुना माणसाला चुना तुम्हीच लावायची घेऊन पोरांना. तुम्ही काय केलं जिंदगी देऊन की पोरांनी तुमच्याकडनं आदर्श घ्यावा? हा, आम्ही म्हणायचं बापाला इट्टर समजा, इट्टर पिऊन पडला कसा समजा? आम्ही म्हणायचं बाप आईला रखमाई समजा, आई आई माय वर्ष देते कशी समजा? तिला रखमाई समजा, तिची गुंडी रखमाई म्हणजे नको का? काय म्हणजे काय वागणे? फक्त पुढच्या पोरांना नाव ठेवायचे. हा, आता ही म्हातारी माणसं निस्ती बोलतात दादा आणि हीच वाटेवर बसू बसू पते खेळते. हा, मारुतीच्या समोर हा मारुतीला गाणी दाखवते तितकी गुणाची ती साधी तू ही म्हातारी माणसं दादा लय अवघड बाबा. आता म्हाताऱ्या बायका स्वतः बसल्या बसल्या आजकालच्या काय पोरी आहेत का? यांना काय लाज आहेत का? आमच्या जमान्यात नव्हतं माय असं आणि किती इज्जतीनं खाल्लं किती कष्ट केलं आणि ह्याला काय झालं सगळं आई तर भेटलं. बरं नाही भेटलं तर भेटलं, नशीब चांगलं आहे आमचं भेटलं बाई. आणि तू काय करते? तू काय ज्ञानेश्वरी वाची? अगं मिसरी चुळती तू. तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या मशीनं दूध द्यायचं बंद केलं. काय सांगते तिला? तुला ज्ञानेश्वरीच्या 4 ओळ्या पाठ असल्या तर नातीला 2 पाठ असतील ना. तुला 1 ओळ पाठ आहे का? तू काय म्हणजे काय हिशोबानं तुम्ही नातीला ज्ञान सांगता ग? मला वाईट वाटतं. अगं हात वर वास येतो ते मिसरीचा. कसल्या कुणाला नातवाचं माझा बसून मुकत चक्कर येऊन पडत ती. इमानदारी नसायला तंबाखू भाजलेली काय कच्ची काय तंबाखू ती व्यसन ते नाही. असं धन्य माता की त्या लक्षात ठेवा. उगच होत नाही बरं कुठलीही गोष्ट उगच नाही. त्याला माय बाप प्रबळ लागतात. हा, तुम्हाला इमानदारीनं सांगते. सुपारी खात नाही माझा बाप, कौतुक ना आम्हाला बघा. माझी माय अखंडितपणे ग्रंथ वाचन करते, कौतुक आहे बघा. माझा बाप माळकरी, आजा माळकरी, पंजा माळकरी, पंजाच्या माळकरीच होता. आमच्या घरात कधी कचकच कागा वाजलाच नाही. देवान काय तुम्ही केलं सांगा ना दादा? हा, कसं तुम्ही कुठल्या हिशोबाने करताय मला काही नवल वाटतं. मग विनंती थोडं सत्य वागायला. हा, पाया पडते बाबा तुमच्या. जरा सुद्धा असल्या व्यसनाच्या मागे लागू नका. पोरांनो, सख्खी बहीण म्हणून नजरेत नजर घालून सांगते, खरंच किंमत दादा या जगामध्ये करतो. नोकरी सरकारी असली ना, पोरगा कितीही काळा भंगारून धुवाला असू द्या दादा, बायको त्याला नाजूक गोळीच भेटते दादा, पण नोकरी सरकारी पाहिजे. खिशात पैसा असला दादा तुम्ही जगाचे राजे दादा, हे लक्षात ठेवा. पैशाला कमी समजू नका. अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे कष्ट करा. आणि हे आपल्याला शिकवायची गरज नाही. मग आपण हिंदवी स्वराज्यातले लेकर दादा कमीपणाचा मोठेपणा करता येतो. आज शंभूराज्याभिषेक सोहळा आजच्या तारखेला माझ्या छत्रपती शंभूराजांचा राज्याभिषेक झाला होता. हे सामर्थ्य दादा आपण या मातीत शिकलो. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ होतं स्वराज्याचं. 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचा. जर विचार केला असता छत्रपतीने नाही जमणार आहे मला. माझीच माणसं माझ्या पाठीत खंजीर खूप चालला बसतात ते काय लोक तोंड देणार. संकटाचा विचार केला कधी माऊली तरुणांना? कधी केला या गोष्टीचा विचार? 100 वर्षांनी संकट कोणाच्या कुदरी पडलं दादा? स्वतःची माय स्वतःच्या लेकराला राज्याभिषेक करून देण्यासाठी ते सावत्र बोल देऊन त्याला पाठीमागे खेचण्याचा प्रयत्न केला. बंदी करण्याचं सामर्थ्य सुद्धा दिलं. आणि किती लहान असताना सख्खी माय गेली, सावत्र माईनं अखंडितपणे जीव लावला. पण जेव्हा स्वतःच्या पोराचा विषय आला तेव्हा त्यांनीही पाठ फिरवली. बाप तुम्ही वयात सोडून गेला दादा. सगळीकडनं संकट असताना ज्या माणसानं एकमेव छत्रपती शंभूराजे बरं का, 1-2 दिवस नाही, 1-2 वर्ष नाही, 1-2 दिवस नाही, 1-2 वर्ष नाही, सलग 7 वर्ष अखंडितपणे शत्रूच्या हातात एकही गड किल्ला ज्या राजानं लागू दिला नाही त्यांना छत्रपती शंभूराजे म्हणायचे. इतिहासातले जगातले प्रथम राजा तेवढी मोठी झुंज त्यांनी दिली. एकही गड किल्ला किती म्हणते मी? 1 तसे 7 आणि प्रॅक्टिकली विचार करायचा तर 9 वर्ष. 9 वर्षात छत्रपतींनी एकही गड किल्ला मुघलांच्या हाती लागू दिला आणि काहीच नव्हतं त्यांच्याकडे. 100 पटीने म्हणू शकतो आपण जास्त बोल त्यांच्याकडे. कुठून आलं सामर्थ्य? कष्ट, आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स. काय आपल्या पोरांना आपल्याकडे आहे? सोपं नाही का? 56 लाख कोटी सुद्धा तो शंभूराजांना मोगल देत होते. ज्यावेळेस बंदी होते ना त्यावेळेस फक्त 3 प्रश्नाची उत्तर विचारली होती. जिन लोगों ने हमसे दगा किया उनका नाम, सल्तनत को सलाम,
पर खजिना जिधर रखा है उसका पता नहीं. एकही प्रश्नाचं उत्तर नाही दिलं शंभूराजांनी. 42 दिवस कडकडत होते. 42 दिवस सोपं वाटतं तुम्हाला? हेच लागली तरी 4 दिवस आपण त्या जखमेला घेऊन बसतोय. झाल्या साली काढला तशा अंगाच्या साली काढल्या, रक्ताच्या डोहाच्या डोहा अंगावरनं वाहत होते. झाल्या जखमेला त्रास व्हावा तो तिखटाची मिठे सोडून माझ्या अंगावर केली जात होती. रोज एक अवयव कापला जात होता. पायाची बोटं, हाताची बोटं, जिभेचा शेंडा मारला होता माझ्या राजाचा. तळपते सरी नजरेत घालणार होते. आगेतनं काढलेली नजरेत जाणारे शेवटचा प्रश्न विचारलाय. सम्मा बात मान लो, जिंदगी से हाथ गवा बैठोगे. काय रे तुझं? 3 सवाल का जवाब दे. सल्तनत को सलाम कर, खजीना किधर है बोल, और जिन लोगों ने हमसे दगा किया उनका नाम बता. जान बख्श देंगे हम तुम्हारी, सल्तनत का शहंशाह बना देंगे, सब कुछ तेरे पैर में रख देंगे. बात तो मान ले. नजर वर करून शंभूराजांनी सांगितलं, ज्यांनी आमच्याशी इमान राखला त्यांच्याशी बेईमान होणारी आमची हिंदू जात नाही. आणि बेईमान कोणाशी होत. आणि खजिन्याचं म्हणशील तर जा त्या रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या समाधीच्या खाली खजिना आहे. हो तिथे नतमस्तक, तिथे नतमस्तक झाला तर कळेल तुला स्वराज्याचा खरा खजिना छत्रपती शिवाजी महाराज होते. दुसरा खजिन्याची गरज नाही पडली. आणि सलाम म्हणशील ना, काय मारायचं ते मार, काय जीवाची लाहिणाई करायची ते कर. जोपर्यंत अंगात शेवटच्या रक्ताचा थेंब आहे, जोपर्यंत श्वासात श्वास आहे, तोपर्यंत हा शिवराचा छावा तुझ्यासारख्या हलक्यात कुत्र्याजवळ नजर झुकवणार नाही. अवलाद शिवरायांची अखंडितपणे सामर्थ्याने जगेल, नाही तर मरेल पण इमान खान टाकणार. कुळातली लेकरं आहेत रे आपण. शिवाजी राजे एक पोलादाची पारा आहे, शिवाजी राजे एक पोलादाची पारा आहे, संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे, संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे, संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे. शिवाजी राजे एक पोलादाची पारा आहे, शिवाजी राजे एक पोलादाची पारा आहे, संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे, संभाजी राजे त्यांच्या तलवारीची. नाही भिणार मी शत्रूंच्या हल्ल्याला, शिवराया एक माझे रायगड किल्ल्याला. नाही भिणार मी शत्रूंच्या हल्ल्याला, शिवराया एक माझे रायगड किल्ल्याला. महाराष्ट्राला शोभेल का, महाराष्ट्राला शोभेल का एकच भागा. संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे, संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे, संभाजी राजे धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की. ज्यांना जय म्हणून वाटलं नाही तुम्ही घरी जाऊन पिटवून घ्या. तुम्ही जगू बेगू नका, तुम्ही खरंच जगू नका. भोईला भारच आहे, खाईला कारण भोईला भारच आहे. तुम्ही जिंदगीत खरं सांगते तुम्हाला. काही माणसं मलाच म्हणतात लय तू इथे भांडवल करते का. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्रगुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज का नाम लिख दिया. जाणीव आहे का माहिती, फक्त जात धर्म म्हणून नाही. आज या मातीला जगद्गुरु तुकोबांचं कीर्तन छत्रपती शिवाजी महाराज मातीत मांडणी घालून बसले. तुकोबांनी पायाखालचं डोंगरं काढलं, टाकलं छत्रपतींना बसायला सांगितलं, राजा हिंदवी स्वराज्याचा धनी आहात, जाणता राजा आहात, मातीत कशाला बसता, डोंगरावर बसा. छत्रपतींनी नम्रपणे सांगितलं, गोवा भाऊसाहेबांची शिकवण आहे, जोपर्यंत संतांच्या चरणाशी मस्तक ठेवतोय तोपर्यंत शत्रूला चरणाशी घ्यायची ताकद या मनगटात. ही शिकवण आयुष्यभर देतो. कोणाच्या चरणावर मस्तक ठेवायचं आणि कोणाला चरणावर मस्तक ठेवायला लावायचं हे ज्यांना कळायचं त्यांना छत्रपती म्हणायचं. अखंडितपणे त्या गोष्टीसाठी स्वाभिमान विनंती. खूप गोष्टी शेतकऱ्यांना जगवणारे, वतनदारी पद्धत बंद वेतनदारी पद्धत चालू, खूप गोष्टी. खूप विनंती एवढीच करणं, मिरगू नका, डोक्यातही घ्या. आणि ज्या दिवशी जमेल ना तुम्हाला
तशी तुम्ही अखंडितपणे परिपूर्ण असाल किंवा वैभवशाली. नाथबाबा सांगतात बेटा, मी अखंडितपणे सर्व सुखी आहे, मी अखंडितपणे चैतन्यमय, त्याचं कारण तो तुझं नाम. तेच आम्ही तुम्हाला सांगतो. काही नाही जमलं तरी चालेल, येईल तैसा बोलत एवढं तरी एवढं करायला काय हरकत. प्रेमा विठोपाय आता अखंडितपणे परिपूर्ण झालो, चैतन्यमय झालो, वैराग्यमय झालो, आता सर्व बंधनातून मुक्तता पावली, अखंड तुझा झालो. हा नामचिंतनाचा 43 वर्ष या धर्मनाथांच्या घरामध्ये अखंडितपणे चालू आहे. त्यातली माझी श्रीपेसला माझ्या पदरात माझे परम भाग्य समजतंय. अखंडितपणे या जागृत देवस्थानाच्या चरणाशी, आपल्या येदगावमध्ये धर्मनाथांच्या चरणाशी मला कीर्तन करण्याचं सौभाग्य मिळतंय. हा माझा पुण्याचा वाटा समजतंय की मला अखंडितपणे ते सेवा करण्याचा योग मिळतोय. तुम्हा सगळ्यांचे मनस्वी आभार. समस्त ग्रामस्थ मंडळी, संयोजक, आयोजक, नियोजक मंडळी, त्याचबरोबर सुंदर टाळकरी सगळ्या मायमावल्या असतील, सुंदर टाळकरी सगळे मुलं असतील, मोठी माणसं असतील, चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या या बहिणीचा गोड गायनाचार्य उत्कृष्ट कुटुंब वादक, अगदी सुंदर पखवाज दादांनी वाजवला, अगदी जोरदार टाळ दादांसाठी अगदी गोड सुंदर शिवनिर्मित असणारा हा मृदंग तांडवासारखी वाजवाची ताकद दादांच्या बोटामध्ये आहे. ते वृद्धिंग तुम्ही मागण्याची मी प्रार्थना करते. बहिणी साष्टांग दंडवत तुमच्या साधनेला विनिकरी आई असतील, त्यांचे मनस्वी आभार. चोपदार दादा असतील, त्याचबरोबर दादा असतील, त्यांचे देखील मनस्वी आभार. अगदी सुंदर तुकारी जन्मी वाजत त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. त्याचबरोबर सगळी 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 मंडळी, काही लहान लेकरं इथं उभं आहेत, त्यांना कीर्तन करू नको. हे आज इथं उभं आहे, जगाचा बाप आयुष्यभराच्या पाठीमागे उभं राहणार. त्यांचे मनस्वी आभार. कृष्णवाणी दादा, त्यांचे मनस्वी आभार. तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळीचे उपस्थित आहात. खारीचा ना खारीचा वाटा ज्याचा या सत्यात धर्मनाथांच्या साक्षीने सांगते ते नाथ महाराज, त्यांचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही. ज्याने सामर्थ्यवंतांनी जागृत असणारच अखंडितपणे देवस्थान आहे. नाथांच्या चरणी जो कोणी आला आदेश म्हणावा आणि अखंडितपणे सर्व सुखाची प्राप्ती त्याला व्हावी एवढं सामर्थ्य आहे. चरणावर साष्टांग दंडवत ही सगळी सेवा धर्मनाथांच्या मी समर्पित करते. सेवेला गेला ज्ञानेश्वर ज्यांच्यामुळे माझं वैभव आहे, अखंड आहे, सामर्थ्य आहे, ज्यांच्यामुळे मी या व्यासपीठावर उभा आहे, असे माझे वडील गतवर्षी कीर्तनावर उपस्थित नव्हते, यावर्षी कीर्तनावर उपस्थित आहे. बरीच माणसं म्हणतात पोरगी असून एवढ्या परखडपणे, बरेच लोकांना नवल वाटतं. मी मुलगी असून एवढ्या कमी वयात एवढ्या परखडपणे तुमच्या समोर बोलते, त्याचं कारण आहे अगदी विठ्ठलासारखा माझा बाप माझ्या पाठीमागे उभा असल्यामुळे समाजाला बोलायचं. कारण जेव्हा सगळं जग साथ सोडतं तेव्हा आईबाप पाठीशी खंबीर उभे असतात आणि त्यांच्याच असण्यामुळे आपलं असणं असतं. त्याच्यामुळे ज्यांच्यामुळे माझा वैभव तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत शतशः प्रणाम. आयुष्यभर त्यांच्या ऋणात ऋणी कारण टिकू शकत नाही. तेव्हा तुम्हा सगळ्यांचे मनस्वी आभार.